नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊयात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की निफ्टीमध्ये आहे. तर निफ्टी आधी बघून घेऊ एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. आज निफ्टीची ओपनिंग चांगलीच गॅपअप होती. ऑल टाईम हायवर यांनी आज ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डलनी थोडीशी व्होल्टिलिटी क्रिएट केली आणि पुन्हा अपसाईडला जायचा प्रयत्न केला. बट जनरली एवढा गॅपअप ओपन झाल्यानंतर आपण थोडंसं वेट करतो आणि सेटअप क्रिएट झाल्यानंतरच आपण ट्रेड घेतो. इथे थोडंसं ब्रेकआउट दाखवलं, बट हा डायरेक्ट होता, तर तसंही आपल्या सेटअपमध्ये नाही आहे. मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. भरपूर जणांनी मला इथे विचारलेलं होतं की हा अपसाईडला जात आहे आणि स्पाइक लागत आहे, तर अपसाईडने ट्रेड घ्यायची का? तर मी डायरेक्टली इथे नाही सांगितलेलं होतं. मी सांगितलेलं होतं की इथे थोडंसं रेंज क्रिएट होऊ द्या, त्यानंतर ब्रेकआउट देईल, तर आपण फिबोनाची रिट्रेसमेंट अकॉर्डिंग एक ट्रेड अपसाईडने घेऊ शकतो. बट तसं न करता एक्झॅक्टली आपण जो लेवल काढून ठेवलेला होता, मी सांगितलेलं होतं की हा एक रेजिस्टन्स फेस करू शकतो. बाहेरनं इथे इन्व्हाइट करू शकतो, लिक्विडिटी जनरेट करू शकतो, त्यानंतर रिव्हर्सल होऊ शकतो. तर एक्झॅक्टली आपण ज्या प्रकारे विचार केलेला होता त्या अकॉर्डिंग मार्केटने रिॲक्ट केलेलं आहे. जेव्हा इथे ब्रेकआउट दिलं, इथे 3-4 कॅन्डल होल्ड केलं, तर क्लिअर झालेलं होतं की हे एक रेंज आहे. ह्याच्यावर ब्रेकआउट देईल तर आपण अपसाईडला ट्रेड घेणार होतो आणि याच्या खाली जर ब्रेकडाऊन देईल तर डायरेक्टली आपण पर्यंत एक टार्गेट ठेवणार होतो. तर आपल्या सेटअप अकॉर्डिंग जो ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे तो या कॅन्डलमध्ये आहे. तुम्हाला इथे दिसेल क्लिअरली की ह्या रेंजचं जे ब्रेकडाऊन आहे ते या कॅन्डलमध्ये झालेलं आहे. क्लोजिंग जी आहे ती स्ट्रॉंग आहे, कॅन्डल पण स्ट्रॉंग आहे. तर जसली ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. मी ज्या प्रकारे सांगितलं, जे टार्गेट होतं सरळ सरळ पीडीएस लेवल होतं, कारण की याच्यामध्ये काही हर्डल नव्हता, त्यामुळे आपलं जे टार्गेट होतं ते ओपन होतं. आपण ट्रेड घेतल्यानंतर लगेचच बॅक टू बॅक यांनी 3-4 कॅन्डल रेड क्रिएट करत जे टार्गेट आहे ते ऑलमोस्ट 80% इथे डन केलेलं होतं. पण याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला. जे कॅन्डल होते ते डॉमिनेट तर दिसत होत्या, बट स्विंग ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे स्विंग नव्हता. तर आपण इथे थोडंसं ट्रेड होल्ड करून ठेवलेली होती. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपल्याला ऑलमोस्ट 40 पॉईंट मिळत होते. 40 पॉईंटच्या गेनवर आपण होतो. बट मी एक्सपेक्ट केलं की हा जो स्पेस आहे हा पेंडिंग आहे, इथे थोडा वेळ थांबू शकतो. त्यानंतर जेव्हा कंटिन्यू करेल तर इथे एक सपोर्ट घेऊन मग पुन्हा वर जाऊ शकतो. तर जे हे टार्गेट आहे यासाठी मी थोडंसं ट्रेड होल्ड करून ठेवलेली होती. जेव्हा इथे एक बुलिश इंगल्फिंग क्रिएट झाली, इथे बायर ॲक्टिवेट होताना दिसले, तर मी पोझिशन सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी जो एसएल इथे लावलेला होता तो डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग मी ह्या कॅन्डलच्या वर लावला. जेव्हा इथे पुन्हा थांबलं, इथे एक स्पाइक लागलेला आहे, ऑलमोस्ट ट्रेलिंगच्या जवळपास आलेला होता. बट ट्रेलिंग बुक नाही झाला आणि ह्या कॅन्डलमध्ये यांनी थोडंसं डाऊनसाईडला रिजेक्शन दाखवलं. एक फ्रॅक्टल पण आलेला आहे. इथे 2 कॅन्डल होल्ड पण केल्या, तर आपल्याला अजून टाईट टेल करायचा चान्स मिळाला. जो एसएल मी इथे लावलेला होता अजून तो टाईट टेल केला आणि ह्या स्विंगच्या वर लावला. इथे थांबल्यानंतर ह्या कॅन्डलमध्येच आपला जो ट्रेलिंग आहे तो बुक झाला. स्पाइक तर इथे लागलेला आहे, बट जो बुक झालेला आहे तो या कॅन्डलमध्येच झालेला आहे. त्यानंतर स्लो अँड स्टडीली यांनी अपसाईडला मोमेंटम दाखवलं. मोमेंटम खूप स्लो होती, ज्या अकॉर्डिंग आपल्याला पाहिजे असते, जे की आपण हे कॅप्चर केलेली होती त्या प्रकारे नव्हती. निफ्टीने जी रेंज क्रिएट केलेली होती ती खूप मोठी होती, तर याला जो स्पेस आहे तो खूप मोठा होता दोन्ही साईडने मुवमेंट करायसाठी. तर ज्या प्रकारे हा अपसाईडला जात होता, तर मी सांगितलेलं होतं की अवॉइड करा. यांनी जर डे हाय पण ब्रेक केला तर आपण फेक ब्रेकआउट अकॉर्डिंग इथे एक ट्रेड एक्झिक्यूट करू. ब्रेकआउट देईल, त्यानंतर त्यांना ट्रॅप करेल आणि रिव्हर्सल सेटअप जेव्हा ॲक्टिवेट होईल तेव्हा आपण ट्रेड एक्झिक्यूट करू. बट निफ्टीने तसं न करता इथे भरपूर वेळ घालवलेला आहे. तर मी ते सांगितलेलं होतं याच्यावर जर निघाला तर आपण वेट करायचं आहे, कारण की हा जो रेजिस्टन्स आहे हा खूप जवळ आहे. रिव्हर्सल जर आला आणि याच्या खाली जर क्लोजिंग दिली तर आपण डायरेक्टली पुन्हा या लेवलपर्यंत एक टार्गेट बुक करू शकतो. बट यांनी तसं न करता लेवल रिस्पेक्ट केलेली आहे, जी क्लोजिंग दिली आहे याच्यावर दिलेली आहे, त्यामुळे हा ब्रेकडाऊन ट्रेड आपण एक्झिक्यूट नाही केला. मी जसं इथे सांगितलं की ब्रेकआउट झाल्यानंतर जेव्हा आपण रिव्हर्सल सेटअपसाठी बघू, तसं इथे यांनी केलेलं आहे. ब्रेकडाऊन दाखवलं, लगेचच नेक्स्ट कॅन्डलमध्ये अपसाईडला मोमेंटम केलेली आहे आणि पुन्हा या रेंजमध्ये ट्रेड करायला स्टार्ट केलं. यानंतरची मोमेंटम तुम्हाला क्लिअरली दिसेल की कंटिन्यू एका रेंजमध्ये होती. लास्टला थोडीशी मोमेंटम केलेली आहे, बट आपल्या सेटअप अकॉर्डिंग नव्हती, तर ही मोमेंटम आपण इग्नोर केलेली आहे. सेटअप अकॉर्डिंग निफ्टीमध्ये एकच ट्रेड होता, जो की आपण या रेंजच्या ब्रेकडाऊनमध्ये या कॅन्डलमध्ये घेतलेला आहे. या कॅन्डल क्लोजिंगवर आपण एंट्री घेतलेली होती. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला राईट केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या स्विंगवर इथे बुक झालेला आहे. आणि यानंतर तर मोमेंटम नव्हतीच, तर आपण याला टोटली इग्नोर केलेला आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की निफ्टीचा ट्रेड आपण कशाप्रकारे एक्झिक्यूट केला आणि त्याला कशाप्रकारे मॅनेज केलेलं आहे ते. तर हे होतं निफ्टीचं. याचबरोबर बघून घेऊ की बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड एक्झिक्यूट का बरं नाही केलेलं आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग पण स्लाइटली गॅपअप होती, बट हा जो रेजिस्टन्स होता याच्या जवळपास त्यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल यांनी स्ट्रॉंगली बुलिश क्रिएट केली, बट मी ज्या प्रकारे सांगितलं की इथे जर रेंज क्रिएट झाला असता त्यानंतर ब्रेकआउट दिलं असतं तर आपला सेटअप अकॉर्डिंग आपण एक्झिक्यूट केलं असतं. बट यांनी तसं न करता कंटिन्युअसली अपसाईडला मोमेंटम दाखवलेला आहे, रेजिस्टन्स फेस केला. जेवढं मोमेंटम केलेलं होतं तेवढं टोटली आणि लूज केलं आणि डायरेक्टली डे लो लावलेला आहे. त्यानंतर तर मी क्लिअरली सांगितलेलं होतं की इथे थोडा वेळ थांबला आणि डाऊनसाईडला जर ब्रेकडाऊन दिलं तर आपण डाऊनसाईडला ट्रेड घेऊ. जर हा अपसाईडला निघाला तर आपल्याला टोटली इग्नोर करायचं आहे, कारण की कंटिन्यूस हा अपसाईडला गेला. इथे एक रेंज क्रिएट झाली, त्यानंतर पुन्हा अपसाईडला निघाला, इथे एक ब्रेकआउट दाखवला. बट हा रेजिस्टन्स जो आहे हा खूप जवळ होता, त्यामुळे आपण इथे इग्नोर केलेला आहे. त्यानंतर इथे ब्रेकआउट दाखवला, इथे बाहेरनं इन्व्हर्ट केलं आणि लगेचच रिव्हर्स केलेलं आहे आणि पुन्हा या रेंजमध्ये आणून ठेवलेलं होतं.
तर आपल्या सेटअप अकॉर्डिंग इथे कोणतंही ट्रेड ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे. कंटिन्यूस अपसाईडला जात होतं, कंटिन्यूस डाऊन साईडला येत होतं. ही पण थोडीफार मोमेंटम दाखवलेली आहे, बट ही आफ्टर 3 PM होती. तर आपण याला टोटली इग्नोर केलेला आहे. तर ज्या प्रकारे आपण आपला सेटअप ट्रेड करतो, तो सेटअप आपला बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट झालेला नाही आहे. त्यामुळे आपण टोटली आज बँक निफ्टीला इग्नोर केलं. एकच ट्रेड होता जो की आपण निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. तर आता बघून घेऊ एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर निफ्टीचा जो ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:45 मिनिटांनी. तिथे मी निफ्टीचा 21,950चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 181 मध्ये. आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 10:30 मिनिटाच्या जवळपास. 21,950चा सी तो झालेला आहे 173 मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग एकच ट्रेड होता जो की आपण निफ्टीमध्ये प्रॉपरली एक्झिक्यूट केलेला आहे आणि त्याला प्रॉपरली राईड पण केलं. बट व्होल्टेटिव्हमध्ये थोडंसं यांनी अपसाईडला स्पाईक लावलं. तर जो ट्रेलिंग आहे तो आपला थोडासा वर बुक झालेला आहे. बट प्रॉपरली आपण आपले रूल फॉलो केले, आपला जो सेटअप आहे त्याला प्रॉपर फॉलो केलं आणि आपल्याला जेवढं मिळालं तेवढं आपण प्रॉपरली बुक केलेलं आहे. होप करतो तुम्ही पण माझ्यासोबत सेम सेटअप घेतलेला असेल आणि आपण जे पण लाईव्ह स्ट्रीम करतोय त्याचा तुम्हाला फायदा पण होत असेल. कारण की भरपूर लर्निंग आपण तिथे करतोय आणि कशा प्रकारे मार्केट लाईव्हमध्ये रिॲक्ट करते ते पण आपण तिथे शिकतोय. तर ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह लर्निंग करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह लर्निंग करू शकता. त्याचबरोबर जे मी हे रोज एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही कंटेंट व्हॅल्युबल वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर हे होते आजच्या सेटअपचे अपडेट. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.